नमस्कार, मी सानिका भोरे. मास कम्युनिकेशन विभागाच्या मास कॉम स्पार्क चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. शिवाजी विद्यापीठात 30 डिसेंबरपासून वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमांतर्गत विद्यापीठामार्फत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यातीलच एक सामूहिक वाचन कार्यक्रम सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या समोरील बागेत झाला. यावेळी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी शिर्के, प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर PS पाटील, कुलसचिव डॉक्टर VN शिंदे आदी मान्यवर तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा कालावधी वाचन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतोय. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठामार्फत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यापूर्वी दुर्मिळ ग्रंथांचं प्रदर्शन, वाचन कौशल्य कार्यशाळा व पुस्तकांचे सामूहिक वाचन, सर्वांसाठी मुक्त व विनामूल्य वाचन प्रवेश आदी अनेक कार्यक्रम या निमित्ताने राबविण्यात आलेत. यातीलच एक सामूहिक वाचन कार्यक्रम सोमवारी विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या समोरील बागेत झाला. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने अभियांत्रिकी विभागाच्या वतीने कार्यक्रमासाठी उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली होती. तरी देखील विद्यार्थ्यांनी सवयीप्रमाणे बागेतील कट्ट्यावर बसूनच वाचन केल्याचं पाहायला मिळालं. खुद्द कुलगुरू आणि इतर मान्यवरांनी कट्ट्यावर बसूनच वाचन करण्याला प्राधान्य दिलं. वाचन करताना व्यत्यय येऊ नये या दृष्टीने 3 वाजल्यापासूनच वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती. सुमारे तासभर झालेल्या वाचनात विद्यार्थ्यांनी स्वतःजवळील साहित्याचं शांततेत वाचन केलं. यानंतर कुलगुरूंनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी शिर्के, प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर PS पाटील, कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉक्टर धनंजय सुतार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉक्टर शरद बनसोडे, जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.